नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 10 मार्च 2025 ते 16 मार्च 2025 साप्ताहिक प्रेम राशी भविष्य. तूळ राशी, तुमच्या प्रेम जीवनाला यावेळी उच्चता मिळेल. या राशीतील विवाहित लोकांच्या जीवनात या सप्ताहात बरेच अनुकूल असेल. कारण या काळात तुम्ही जीवनसाथी सोबत उत्तम असल्याचा अनुभव होईल आणि सोबतच संवाद करण्यातही तुम्हाला आता काही समस्या होणार नाही. तरी ही वेळ तुमच्या संतान पक्षाकडून काही प्रकारचा आनंद देईल. प्रियसोबत वेळ घालवूनही तुम्हाला या सप्ताहात जीवनातील बऱ्याच समस्या विसरू शकता. तुमचा प्रिय तुम्हाला प्रत्येक प्रकारे समजेल आणि अनुकूल व्यवहार करेल. जर बऱ्याच वेळेपासून त्यांच्यासोबत तुमची भेट झालेली नव्हती तरी या काळात होऊ शकते. वृश्चिक राशी, या सप्ताहात जीवनसाथीकडून खूप अधिक अपेक्षा ठेवणे तुम्हाला वैवाहिक जीवनात नाराजीकडे घेऊन जाऊ शकते. कारण यामुळे तुमच्या मनात तुमच्या साथीच्या प्रती बऱ्याच प्रकारचे नकारात्मक विचार येण्याची शक्यता राहील, ज्याचा प्रभाव तुमच्या दाम्पत्य जीवनात सरळ दिसेल. म्हणून तुमच्यासाठी हेच उत्तम असेल की प्रत्येक विपरीत परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी साथीकडून कमीत कमी अपेक्षा ठेवा. सोबतच त्यांच्याकडून फक्त त्याच कार्याची अपेक्षा ठेवा जे तुम्ही स्वतःही त्याच्यासाठी करू शकता. या आठवड्यात आपल्याला आपल्या प्रेम प्रकरणातील जबाबदारीविषयी असलेली आपली कर्तव्ये देखील समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी आपण आपल्या कामाच्या क्षेत्रासाठी आणि कुटुंबाला ज्या प्रकारे वेळ देता त्याच प्रकारे आपल्याला आपल्या नात्यास योग्य वेळ देणे देखील आवश्यक असेल. कारण आपण आपल्या प्रिय व्यक्तीला पुरेसा वेळ दिला नाही तर तिला राग येऊ शकतो. धनु राशी, या राशीतील विवाहित लोकांची गोष्ट केली असता हा सप्ताह तुमच्यासाठी अनुकूल असेल. कारण या काळात तुमच्या जीवनात रोमांस अधिक राहील, ज्याच्या परिणामस्वरूप तुम्ही आपल्या साथीला आपल्या मनातील गोष्टी मनमोकळेपणाने सांगण्यात पूर्णतः सक्षम असाल. या सप्ताहात तुमचा प्रिय तुमच्या विश्वासाची परीक्षा घेऊ शकतो आणि तुम्ही त्या परीक्षेत पासही होऊ शकता. यामुळे तुमच्या प्रियचा विश्वास तुमच्यावर अधिक वाढेल. आपल्या संगीला खास असल्याचा अनुभव देण्यासाठी त्यांच्यासोबत कॅन्डल लाईट डिनर करू शकता. मकर राशी, जर तुमच्या विवाहाला बराच वेळ झालेला आहे आणि काही कारणास्तव तुमच्या दाम्पत्य जीवनात दुरावा स्थिती बनत आहे तरी या सप्ताहात तुम्हाला आपल्या विवेकाचा वापर करून आपल्या नात्याला चांगले बनवण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रेमसंबंधाला उत्तम बनवण्यासाठी त्या सर्व स्वप्नांना दूर ठेवावे लागेल ज्यामुळे तुम्हाला वाटते की तुमचा प्रेमी तुमच्यापासून दूर जाऊ शकतो. अशात तुमच्यात या बाबतीत शांततेत बसून आपल्या प्रेमीसोबत बोलूही शकता. अशात प्रेमीला तुमच्यासोबत संवाद करण्यात मदत मिळेल. कुंभ राशी, या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अशा बऱ्याच परिस्थिती उद्भवतील त्यानंतर तुम्हाला समजेल की तुमचा जोडीदार तुमच्या प्रती खूप प्रामाणिक आहे. हा सप्ताह तुमच्या प्रेम आयुष्याला खूप आनंदाने भरून देईल. कारण तुम्ही एकमेकांच्या विना वेळ घालवणे पसंत करणार नाही आणि अधिकात अधिक वेळ एकमेकांसोबत घालवण्याचा प्रयत्न कराल. ताऱ्यांची चाल हे सांगते की
तुम्ही प्रेमात रोमॅन्टिक असाल आणि एकमेकांची काळजीही घ्याल. मीन राशी, या आठवड्यात आपण संभाषणादरम्यान इच्छित नसताना आपल्या सासरच्याबद्दल असे बोलाल ज्यामुळे जोडीदारास वाईट वाटेल. परिणामी जोडीदार आपल्याशी तासनतास न बोलता आपली नाराजी व्यक्त करू शकतो. अशा परिस्थितीत आपणास हे प्रकरण वाढू देण्यापेक्षा चांगले असेल की आपली चूक गृहीत धरून ताबडतोब जोडीदाराची माफी मागावी आणि त्यांचा सर्व राग दूर करावा. या आठवड्यात आपण आपल्या प्रेमीला आपल्या मित्रांना किंवा जवळच्या व्यक्ती भेटवण्याचा निर्णय घेऊ शकता. तथापि याबद्दल प्रेमीची इच्छा जाणून घ्या की त्यांना भेटण्यास संकोच तर वाटणार नाही, कारण तसे झाल्यास आपल्या मित्रांसमोर तुम्हाला लज्जास्पद वाटू शकते. धन्यवाद. असेच साप्ताहिक प्रेम राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.